काल देशाचे 5 राज्याचे विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आलेला आहे तो निकाल म्हणजे आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्व आणि भारताचे गृहमंत्री माननीय श्री अमित शाह यांचे जो रणनीतिक कौशल आहे त्याच्यावर एक मोहर लगवलेलं आहे, स्टॅम्पिंग केलेलं आहे। देशात सध्या बहुसंख्यक समाजमध्ये एक जबरदस्त जागरण झालेलं आहे। बहुसंख्यक समाज जगलेला आहे आणि बहुसंख्यक समाज जेव्हा जगतो तेव्हा तो देशाची एक मुख्य धारा निर्माण करतो। पंतप्रधान मोदी साहेबांच्या आकर्षण, त्यांची लोकप्रियता और त्यांच्यावर जो लोकांचा, हिंदू समाजचा आणि सनातनी लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास एक जबरदस्त रीतीने स्थापित झालेला आहे। एकदम दिलचस्प गोष्टी अशी आहे की जेव्हा हिंदू समाज एकजूट होऊन जाती, मजहब, भाषा याच्यावरून वर जाऊन त्या एक हिंदू म्हणून, सनातनी म्हणून जेव्हा उभा होतो तेव्हा जे छोटे छोटे अल्पसंख्यक समाजचे जे लोक असतात, म्हणजे जैन समाजचे लोक, बुद्धिस्ट समाजचे लोक किंवा बाकी जो सिख समाजचे लोक, हे सगळे हिंदू समाजाची मुख्य धारामध्ये जॉईन करतात। पश्चिम बंगालची निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। हिंदू समाज बरोबर सगळे जैन, सिख, बुद्ध सर्व आलेले आहेत। कुठे कित्येक जगावर तुम्हाला ख्रिश्चन कम्युनिटी पण दिसणार, ते पण हिंदू समाज बरोबर आहेत, भाजपचे बरोबर आहेत। हा एक भारतीय राजकारणात, भारताच्या राजकारणात एक नवीन असा लक्षण, सिम्पटम उद्भवलेला आहे आणि याच्यावर आता पुढचा जो देशाचा राजकारण आहे याच्या आधारावर चालल। ज्याप्रमाणे असममध्ये एकदम हिंदू वोट युनायटेड झाला आणि पोलरायझेशन झालेला आहे, तो म्हणजे काँग्रेसचा जो एक तथाकथित छद्म धर्मनिरपेक्षवाद, धर्मीवाद आहे, तो विचारावर पुनर्विचार करण्याची वेळ काँग्रेस समोर आलेला आहे। त्यांचे काँग्रेसचे जो मुख्य नेते होते, प्रदेश अध्यक्ष होते, ते पडले। तिकडे तमिळनाडूमध्ये जो डीएमकेचे प्रमुख नेते होते त्यांनी सतत सनातन धर्माच्या विरोधात एक कॅम्पेन चालवला होता। त्याने सनातनी लोकांना किडे मकोडे असं सांगितलं होतं। आज परिस्थिती अशी आहे की ते स्वतः हारले। म्हणजे तिकडे पण द्रविडियन पॉलिटिक्स जिकडे राज करतो, जिकडे डॉमिनेट करतो, तिकडे पण एक सनातनी भावना उपस्थित झालेली आहे। तिकडे पण एक मुख्य धारामध्ये म्हणजे जो आमचे बहुसंख्यक समाज आहे तो निर्माण केलेला आहे। जे टीव्हीकेचे जो विजय निवडून आलेले आहेत, ते विजयचे वडील होते ख्रिश्चन, पण त्यांची आई हिंदू होती आणि ज्याप्रमाणे त्यांनी कुठल्याही समाजाच्या विरोध गेलेत नाही आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याचा त्यांनी जे प्रमाणे प्रयत्न केले, मंदिरात गेले, त्याच्या एक असा एक चित्रता निर्माण होतो की तमिळनाडूमध्ये पण आता हिंदू बहुसंख्यक समाजाची एक मुख्य धारा निर्माण होत आहे असं आम्हाला दिसतो। केरळ सध्या एक आहे, सध्या केरळमध्ये एक असा प्रश्न आहे, मी स्वीकार करतो, केरळमध्ये जो अल्पसंख्यक समाजचे लोक आहेत ते तिकडे बहुसंख्यक आहेत आणि हिंदू तिकडे अल्पसंख्यक आहे। यामुळे एकदम से देशात जो बहुसंख्यक समाजाची धारा चालू आहे त्या धारा एकदम केरळमध्ये तत्काळ उपस्थित होईल असं मला वाटत नाही। पण ज्याप्रमाणे भाजपने एक चांगला प्रदर्शन केलेलं आहे केरळमध्ये, येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये ते एक मोठा पक्ष म्हणजे एक मेन अपोजिशन पार्टी म्हणून ते उपस्थित होऊ शकतात। त्याच्यामध्ये काँग्रेस संपेल की साम्यवादी संपेल, कम्युनिस्ट पार्टी संपेल मला माहीत नाही, पण पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप तिकडे एक दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल आणि त्यानंतर त्यांची सत्ता तिकडे आहे आणि तिकडे पण बहुसंख्यक समाजाची एक मुख्य धारा निर्माण होईल। तो असं परिस्थितीत जेव्हा हिंदू समाज, बहुसंख्यक समाज एकदम जगलेला आहे आणि ते एकजूट होऊन
भाषा जाती समाज से वर होऊन ते एक हिंदू म्हणून काम करत आहेत आणि मतदार म्हणून काम करत आहेत, मत देतात, तेव्हा जेव्हा सगळे अल्पसंख्याक समाजचे लोक आमच्या बरोबर आले आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजला पण ह्या मुख्य धारामध्ये सामील व्हायला पाहिजे. जर ते नाही सामील होणार ते मागे सुटणार. मी मुस्लिम समाजाच्या मुंबई आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे जे मुस्लिम समाजचे लोक आहेत त्यांच्याचे मी अपील करतो की तुम्ही जिहादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावरून तुम्ही आता तुमच्या जे काही नातेवाईक आहेत तुम्ही तोडा आणि देशाची मुख्य धारामध्ये या. हिंदू समाजाने एक राजकारणात नवीन मजबूत असा एक जबरदस्त मुख्यधारा निर्माण केलेला आहे आणि या मुख्यधारामध्ये जेव्हा बाकी सगळे अल्पसंख्याक समाजचे लोक सामील होत आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पण सामील व्हा. काहीही गैर होईल नाही, काही तुमच्या विरोधात काही कोणी करू शकत नाही. तुम्ही जेव्हा एक बहुसंख्यक समाजचे मुख्यधारामध्ये सामील होता तेव्हा तुम्ही एक राष्ट्रवादी मुख्यधारामध्ये, एक देशभक्ती मुख्यधारामध्ये सामील होता आणि ज्याप्रमाणे इस्लामच्या नावाने देशात एक दहशतगर्दी, आतंकवाद आणि भिन्न वेगवेगळ्या प्रकारचे जो एक जिहाद असतो, लव जिहाद, हाऊसिंग जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, हे सगळे विषय आता संपूर्ण संपवा आणि एक हिंदू समाज बरोबर उभे राहून एक देशाच्या निर्माणामध्ये एक स्वतःची एक प्रमुख भूमिका बजावा तुम्ही, असा मला मुस्लिम समाजाशी पण विशेष म्हणून निवेदन करायचं. आम्ही शिवसेनामध्ये कुठल्या समाजाबरोबर कुठल्या प्रकारचा भेदभाव करीत नाही. आमच्यासाठी सगळे बराबर आहेत. पण आता वेळ आलेला आहे की मुस्लिम समाजातर्फे पण भाजप, शिवसेना आणि एनडीएचे जे घटक दल आहेत त्यांच्या विरोधात एक उगाच एक नफरतचे जो राजकारण आहे तो राजकारण, घृणाचं राजकारण त्यांना संपवलं पाहिजे आणि आमच्या बरोबर एक देशाच्या निर्माणासाठी पुढे वाढला पाहिजे असं आम्ही मुस्लिम समाजाला आजच्या वेळी अपील करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.